नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उदयाच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजे इथून पुढच्या येणाऱ्या भागामध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूपच भयंकर ट्विस्ट काहीतरी येणार दिसतोय. दोन्ही बहिणी नंदिनी आणि काव्याच्या बाबतीत काहीतरी वाईट घडणारच आहे. कारण उदयाच्या भागामध्ये होतं काय, आता रम्या वसुहत्याची शिक्षा माफ केल्यामुळे ते सुद्धा ह्या सगळ्यांसोबत डायनिंग टेबलवर जेवायला बसले असतात आणि त्यावेळेस बहुतेक रम्या काहीतरी बोलते आणि पार्थ तिला टोकत असतो की ह्या घरातल्या विषयी काही बोलायचं नाही, वाकड तिकडं बोलायचंच नाही असं तिला म्हणत असतं ना, त्याला लागतो ठसका. मग लगेच काव्या पाण्याचा ग्लास पुढे करते, मात्र माणिनी तोच ग्लास हातात घेते आणि त्याला ते प्यायला देते आणि डोळ्याने काव्याकडे बघते. पुढे आपल्याला दिसतं की नंदिनी वसू आत्या आणि रम्याला डायरेक्ट धमकीच देते की इथून पुढे माझ्या घरच्यांविषयी काही वाईट करायचा विचार पण तुम्ही मनात आणला ना, तर मी स्वतः तुम्हाला घराबाहेर काढेल असं म्हणत तिथून ते निघून जाते. मात्र वसू आत्या आपल्याला म्हणताना दिसते की तू काय बाहेर काढणार, आता तुझ्या आयुष्यातच मोठं वादळ येणार आहे, उद्या बघ तुझ्या आयुष्यात एक मोठा धमाका होणार आहे. आणि पुढे नंदिनीला पण बहुतेक येणाऱ्या संकटाची चाहूल लागेल आपल्याला दिसतंय. कारण ती एकट्यात असताना ती सुद्धा म्हणते की मला असं का वाटतंय की पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये काहीतरी भयंकर असं घडणार आहे. म्हणजे तिला पण काहीतरी क्ल्यू मिळाला आहे, पण आपल्याला मिळालं नाही ना की पुढे काय होणार आहे ते. तर पुढे काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं की काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.